जगभरातील शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे। मागच्या काळात ज्यावेळी या विमानतळाच्या पाहणीला आम्ही आलो होतो त्यावेळेस मी सूचना दिली होती की स्वराज्याची राजधानी रायगड त्या जिल्ह्यातलं हे विमानतळ, त्यामुळे या ठिकाणी महाराजांचा पुतळा असलाच पाहिजे। आणि मला अतिशय आनंद आहे की केवळ 8 महिन्यामध्ये हा भव्य अशा प्रकारचा पुतळा तयार झाला। आज आम्ही त्याचं अनावरण केलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल। आणि म्हणून मी या ठिकाणी हे जे अडाणी एअरपोर्ट लिमिटेड आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, सिडकोचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो। नवी मुंबई विमानतळ बघा, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे। आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ। विधान परिषदेच्या 8 जागांवर अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे। या संदर्भात सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की फक्त पैशांच्या जीवावर कोणी निवडून येऊ नये याच्यासाठी लोकसभेमध्ये मी बिल मांडणार आहे। कशा प्रकारे मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही। माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। या संदर्भात देखील प्रश्न आहे की बाळमाने हे भाजपमध्ये येणार आहेत का? त्या संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे निर्णय करतील। ते म्हणतात की तुमच्याशी बोलणं झालेलं होतं, माने म्हणतात की बघा, मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये शेवटी अध्यक्षांचे निर्णय अंतिम असतात। बाळ माने आम्हाला परके नाहीत। बाळ माने हे भारतीय जनता पक्षातच तयार झालेले आहेत। काही कारणाने ते पक्ष सोडून गेले, पण या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत। या संदर्भातला निर्णय प्रदेश अध्यक्ष करतात। ते जो निर्णय करतील त्याला माझा पाठिंबा असेल। सर, सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे? अजून माझ्या 2 दिवस बाकी आहेत अर्ज माझ्याशी चर्चा झालेली नाही। त्यांचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ते निश्चित माझ्या कानावर टाकतील।